रक्ताची नाती जन्माने मिळतात, मानलेली नाती मनाने जुळतात, जी बंधने जुळतात त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात. मैत्री दिवसाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. हॅपी फ्रेंडशिप डे. आणि आज आहे दीप अमावस्या. नमस्कार, मी वर्षा. आज आहे दीप अमावस्या. दीप अमावस्येच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि आता मी पूजा करून घेणार आहे. तर ती पूजा कशी करायची हे तुम्हाला सांगणार आहे. थोडीशी माहिती देणार आहे. तुम्हाला तर माहीतच आहे कशी पूजा करायची, तरी पण मी कशा पद्धतीने करते हे तुम्हाला सांगणार आहे. पूजा करण्याआधी मी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे अमावस्येच्या दीप अमावस्येबद्दल. एक राजा होता. त्याला 3 मुले आणि 3 सुना होत्या. सगळ्यात लहान सून ही धार्मिक होती. रोज पूजा अर्चा करायची. नैवेद्य दाखवणे हा तिचा रोजचा नियम. परंतु एके दिवशी काय झाले, घरी गोडाधोडाचे केले आणि तिने ते खाल्ले आणि त्याचा आड उंदरावर आणला. उंदराने ते गोड पदार्थ खाल्ले नाही, परंतु आपल्यावर आड आला. हे त्यांना सहन झाले नाही, म्हणून त्यांनी काय केले, घरी एकदा त्यांच्या राजवाड्यात पाहुणे आले असताना तिची चोळी त्या पाहुण्याच्या खोलीमध्ये नेऊन टाकली आणि त्याचा आड लहान सुनेवर आणला. त्यामुळे घरच्या सर्व लोकांनी तिला घराच्या बाहेर काढले. परंतु त्या दिवशी होती अमावस्या. त्या अमावस्येच्या दिवशी घरी काही त्या दिव्यांची पूजा नाही झाली, त्यांना नैवेद्य दाखवण्यात नाही आला, काही नाही. तर तो दिवा नाराज होऊन गावाच्या वेशीबाहेर जाऊन बसला. त्यानंतर सगळ्यांच्या घरचे दिवे वेशीबाहेर आले. तर ते एकमेकांना बोलू लागले की आज तुझा काय वेगळाच थाट असेल, तुला छान नैवेद्य झाला असेल. तर तो दिवा म्हणाला की आज माझ्या राजवाड्यामध्ये घडलेली मी गोष्ट सांगते. तर त्यांनी ते घडलेली हकीकत त्यांना सगळी सांगितली. ही हकीकत तो राजा ऐकत होता. तर त्यांना वाटले की आपल्या सुनेची काहीही चूक नसताना तिच्यावर असा आड आला बा, म्हणून राजाने लहान सुनेला थाटामाटात राजवाड्यात आणले आणि सगळे सुखाने राहू लागले. अशी ती गोष्ट. तर आमच्या इकडे पहिले जिवतीची पूजा करतात. थोडेसे तांदूळ घेऊन अशा प्रकारे तांदळाची प्रतिमा तयार करून घेतात. त्यानंतर त्या प्रतिमेवर हळद, कुंकू वाहून, फूल वाहून तिची पूजा करून घेतात. आणि त्यानंतर त्याच्यावर एक लाल धागा वाहतात. Find the real me. So let's go. Seize the feeling. 'Cause you know it's time for the meaning. Now we show we're coming to win it. हळद, कुंकू, फुले आणि लाल धागा वाहिल्यानंतर दिवे लावून घ्यायचे. आपण जे कणकेचे दिवे बनवले त्यामध्ये तेल टाकून, वाती टाकून दिवे लावून घेतल्यानंतर अगरबत्ती लावायची, आरती करायची. आणि हे जे 2 दिवे बनवले ते संध्याकाळच्या वेळेला आपल्या मेन गेटच्या जवळ लावायचे. संध्याकाळी लक्ष्मी फिरत असते, त्यामुळे हे 2 दिवे लावायचे. अशा प्रकारे दीप अमावस्येची पूजा आमच्याकडे करतात. तुमच्याकडे कसे करतात ते सांगा. आणि घरी बनवलेला गोड पदार्थ नैवेद्याला ठेवायचा. मी बनवायचीच होती त्यामुळे मी साखर ठेवली. Find the real me. अशा प्रकारे अमावस्येची माहिती सांगण्याचा मी छोटासा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.